आणि आज मात्र इन ऍक्शन मध्ये खेळताना देखील त्यांना पाहिलं असे सोमनाथजी खाडे सर, दोघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जाऊया मॅचच्या सेशनला, तिथे मात्र पहिलं सत्र इथे सुरू आहे। बॅटिंग मार्कवर रायझिंग स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण साई स्टार, दोन संघांना इन ऍक्शन मध्ये पाहतोय। सलामीची जोडी प्लीज मैदानामध्ये लवकरात लवकर एंटर व्हा प्लीज। तर नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय। रायझिंग स्टार या संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज। ओके, ते देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबरीने साई स्टार संघाचा 12वा प्रतिनिधी देखील इथे उपस्थित आहे आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। जाऊया मॅचच्याकडे, तिथे रंगतोय एका साइडला रायझिंग स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट साई स्टार, दोन संघांच्या दरम्यान ही मॅच इन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत। सामना मैत्रीपूर्वक असेल यात काही शंका नाहीये आणि या मॅच मध्ये आता घडेल काय बिघडेल काय, 7 षटकांची ही लढत आपल्या भेटीला आली आणि पाहावं लागेल तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आता क्रमांक 1चं षटक इथे मार्गस्थ असेल आणि रोहन गोलंदाजी ट्रॅकवर त्याला मात्र इन्व्हाइट केले क्रमांक 1च्या षटकासाठी। रोहन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। आपण पाहतोय अल्लानीकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 रन संग्राम आपण खऱ्या अर्थाने पाहतोय। भरपूर आयोजकांची मेहनत पाहतोय आणि नक्कीच आजचा दिवस क्रमांक 3 आणि या 3ऱ्या दिवसामध्ये मला इथे संधी दिल्याबद्दल तुमचं आयोजकांचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जाऊया मॅचला, सुरुवात होते। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं गेलं रोहन आणि समीर आणि भवेशी जोडी आपण मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय। ऑफिशियल पंच त्यांचा देखील करूया मनपूर्वक आभार व्यक्त। गेम इज ऑन, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल पाठीमागे चालला, बॅटची कडा घेतली, शॉट दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती आणि त्याच अनुषंगाने इथे नक्कीच एक धाव संघाचा प्रारंभ आणि शुभारंभ होताना एका धावेने श्री गणेशा झालाय आणि नक्कीच धावफलकावर एक धाव जोडली गेली रोहन गोलंदाजी ट्रॅकवर। नेक्स्ट बॉल, ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय, उंची जास्त अंतर कमी आणि पाहावं लागेल मिड ऑफला क्षेत्ररक्षक अल्लाय बॉल पर्यंत पोहोचला देखील होता, पण नक्की अगदी सहजरित्या हा झेल इथे पकडला गेला असता, पण नक्कीच प्रयत्न भरपूर केले होते, प्रयत्नांना यश इथे संपादन झालं नाहीये आणि हा झेल सोडला गेला। हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय हे मात्र येणारी वेळ ठरवून जाईल, मात्र यात काही शंका नाहीये। धावफलक 1 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावर। रोहन गोलंदाजी ट्रॅकवर आणि जबरदस्त कामगिरी, आतापर्यंत विकेट घेण्याची संधी देखील निर्माण झाली होती। मिड ऑफला क्षेत्ररक्षण थोडं खराब माळ मिळालं आणि याच दरम्यान मात्र कॅच सोडली गेली आणि धावफलक 2 या आकड्यावर सध्याच्या घडीला आपण पाहतोय। पुढील बॉल, स्विजिटचा फटका केलायचा अटेम्प्ट केला होता आणि याच दरम्यान नक्कीच बॉल टॉपेज लागला, क्षेत्ररक्षक तिथे मिडॉनला उपस्थित होता, त्या दरम्यान नक्कीच कोणती धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला नाहीये आणि याच अनुषंगाने धावफलक आहे त्या आकड्या बसतील आहे। 3रा बॉल डॉट फेकण्यामध्ये अगदी नक्कीच जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करताना रोहनची आपण पाहतोय। आडवा बॅटने प्रहार केलाय, फोर्स केलाय बॉलला, स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाला आणि तोपर्यंत आलेले एक सिंगल आणि जबरदस्त जितक्या वेगाने बॉल होता आणि तितक्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचला देखील
आणि एक सिंगल इथे झाली पूर्ण आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरकतो एकेरी दुहेरी धावेने धावफलक 3 या आकड्यावर विकेट अजूनही नाहीये आणि सध्या विचार केला समीर आणि भवेशची जोडी पाहतोय ऑन स्ट्राईकला सध्याच्या घडीला आपण भवेशला पाहतोय ओहो यॉर्क लेंथ मध्ये चेंडू होता ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला आणि नक्कीच शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता त्याच दरम्यान आलेले एक सिंगल आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच या मॅच मध्ये आता जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला रोहन आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून करताना याच अनुषंगाने इन्व्हाइट केलं होतं गोलंदाजीच्या शैलीमध्ये क्रमांक 1 च्या षटकामध्ये ते मात्र रोहनला आणि जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये देखील करताना आपण रोहनला पाहतोय कमबॅक करायचं असेल तर नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं राहील भवेश आणि समीर ही जोडी आपण पाहतोय ओहो इथे जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत पोहोचला देखील वेगाने बॉल वेगाने क्षेत्ररक्षक देखील पोहोचला आणि त्या दरम्यान आलेले एक सिंगल आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला धावफलक 5 या आकड्यावर जबरदस्त सुरुवात श्रीमात्र रोहन आपल्या संघासाठी करून देताना या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं आणि दमदार गोलंदाजी सध्याच्या घडीला रोहन याच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपण पाहिली सध्या विचार केला तर समीर आणि भावेशची जोडी मैदानामध्ये एंटर झाली होती आपल्या संघाकडनं सलामीला आणि ज्या पद्धतीने P1 च्या षटकामध्ये कामगिरी करायची होती त्या पद्धतीची कामगिरी इथे मात्र करताना इथे पाहायला मिळाली नाहीये आणि याच अनुषंगाने नक्कीच P2 च्या षटकाला खऱ्या अर्थाने होती इथे सुरुवात अगदी विचार केला तर नक्कीच क्रमांक 2 च्या षटकासाठी ते मात्र गोलंदाजी मार्कवर इन्व्हाइट केले गोलंदाज नितीन रोहन खडे नक्कीच सोमनाथ खडे सरांचं ते मात्र छोटे बंधू आहेत आणि नक्कीच जबरदस्त गोलंदाजी रोहनने केली कौतुक करावा लागेल फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात नितीनचा पहिलाच बॉल बॅटम पॅड मध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता ऑन ड्राईव्ह आणि यावेळेस इथे घडले काय फेलिंग प्ले टू रॉंग कॉल चुकीच्या कॉलचा होतोय शिकार धक्का क्रमांक पहिला मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला लागतोय जो म्हणजेच रायझिंग स्टार कल्याण या संघाला आणि याच दरम्यान विकेट सॅक्रिफाईस करावी लागली चुकीच्या कॉलचा शिकार होताना देखील आपण पाहिलं धावफलक न्यू बॅटर विश्वास पहिल्याच बॉलवर अटॅक केला मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला बॉलला आणि नक्कीच बॉल गेला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर भव्य चौकार नक्कीच नक्की भविष्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला सलामीला आला होता आणि त्याच अनुषंगाने इथे प्रत्युत्तर देताना या मॅच मध्ये आपण भविष्य फलंदाजाला पाहतोय आणि इथे धीम्या गतीचा बॉल ऑन ड्राईव्ह आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भव्य षटकार आणि यष्ट वाकवल्या गेल्या आणि विकेटचं पतन चोख प्रत्युत्तर देताना जशात तसे आणि विकेट घेऊन या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आणि आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना गोलंदाज नितीन क्रमांक 2 चा
झटका मात्र बसतोय बॅटिंग टीम रायझिंग स्टार अल्यानी या संघाला. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच चेक. अल्यानी गावचे युवा इंजिनियर सन्माननीय संदीपजी घोडविंदे या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. आदरणीय संदीपजी घोडविंदे सर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आणि नक्कीच आपण जे अप्रतिम डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सॉन्ग ऐकलं, अल्यानीकर चषकाचं हे सॉन्ग, आणि नक्कीच ज्या पद्धतीने सॉन्ग ऐकलं त्याच पद्धतीचं आयोजन देखील या स्पर्धेचं आपण पाहतोय. दमदार आयोजन, दमदार नियोजन या स्पर्धेचं. नक्कीच आयोजकांचं देखील कौतुक करावा लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं नक्कीच लाईव्ह टेलिग्राफ देखील आपण पाहतोय. आणि या माऊली इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपण नक्कीच घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, अल्यानीकर गावाची. आणि नक्कीच अल्यानीकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आणि मॅचला आपण जाऊया मैदानामध्ये. नितीन गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली, त्याच अनुषंगाने दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला होता, त्याच अनुषंगाने तिसऱ्या बॉलवर षटकार ठोकला होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक विकेट घेऊन यावेळेस खोदून काढले बॉलला अलाउन द कार्पेट. मात्र बॉल गेला तोपर्यंत मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. त्याच अनुषंगाने येथे धावफलक 1 ने पुढे सरकतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 17 या आकड्यावर. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील झालाय समाप्त आणि 2 ओव्हर मध्ये धावफलक 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये सध्याच्या घडीला नितीन या गोलंदाजाची आपण पाहतोय. नितीन या गोलंदाजीने नक्कीच इथे खर्च केल्या धावा त्या मात्र 12. आणि जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये सोमनाथ खाडे सरांचे नक्कीच छोटे बंधू रोहन खाडे यांनी मात्र नक्कीच फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करताना आपण पाहिल्या. त्याच अनुषंगाने आता क्रमांक 3चं षटक देखील इथे मार्गस्थ असेल. आणि हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि या मॅच मध्ये आता नक्कीच सध्या विचार केला संकट आलंय मात्र बॅटिंग टीमवर. पहिल्या ओव्हर मध्ये आलं होतं आणि त्याच अनुषंगाने दुसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना जे मात्र नितीनच्या विरुद्ध आक्रमण चढवलं गेलं. ओहो, पहिलाच बॉल आणि नक्कीच जबरदस्त आणि नक्कीच वाईट बॉल. पंचांनी लाईन चेक केली. याच दरम्यान आलेली एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि धावफलक पुढे सरकतोय 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. हर्षल मात्र आपण पाहतोय ओहो समोर लॉब केलंय आणि लोंगॉन क्षेत्रामध्ये बॉलला दिले पाठवून. बॉल गेला लोंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय भव्य षटकार.
जो मात्र इथे संपर्क नाहीये आणि या दरम्यान आलेला हा डॉट बॉल जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये देखील करताना आपण हर्षल या गोलंदाजाला पाहतोय. हो इथे पाहावं लागेल जबरदस्त बॉल आणखीन एक डॉट बॉल जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करताना आपण गोलंदाज हर्षलला पाहतोय. क्रमांक 3च्या षटकासाठी इन्व्हाइट केलं होतं आणि त्याच अनुषंगाने इथे कॅप्टनचा विश्वास जिंकायचा होता आणि जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करताना ओहो यावेळीस आणखीन एक डॉट बॉल जबरदस्त टप्पा पडल्यानंतर मात्र बॉन्स होताना पहिला बॉलला आणि याच दरम्यान विचार केला तर हा देखील डॉट बॉल आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल आणि हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आणि नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. क्रमांक 3चं षटक देखील झालंय इथे कंप्लीट आणि 3च्या षटकामध्ये धावफलक मात्र जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. आतापर्यंत विचार केला क्रमांक 1चं षटक जबरदस्त पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा खर्च केल्या रोहन खाडेने. त्याच अनुषंगाने क्रमांक 2च्या षटकामध्ये थोडंसं हल्ला चढवलं होतं पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून फक्त आणि फक्त 12 धावा खर्च करताना आपण पहिल्या आणि त्याच अनुषंगाने क्रमांक 3च्या षटकामध्ये हर्षलला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं आणि जबरदस्त कामगिरी तिसऱ्या ओव्हर मध्ये करताना आपण हर्षलला पहिलं 8 धावा खर्च केल्या. जबरदस्त सध्याच्या घडीला जी मात्र गोलंदाजी करणार टीमची आपण कामगिरी पाहतो या मॅच मध्ये आणि सध्या विचार केला तर विश्वास त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. एक षटकार पाहिलाय आणि 2 धावा सिंगल ज्या मात्र पहिल्या. धावफलक 25 या आकड्यावर 8 धावांची खेळली त्याच्या बॅटमधून देखील पाहिली. ओहो धीम्या गतीचा बॉल इथे नक्कीच फटका फसला. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटचा आला आणि कोणती चूक करत नाहीये आणि टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर विश्वासचा खेळ. विकेट क्रमांक मैदानामध्ये बसते तिसरी. सौरभ ज्याने जबरदस्त कॅच पकडला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तर आकाश ओहो यावेळेस थांबून केलेला शॉट आणि लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल केला बॉलला. क्षेत्ररक्षक देखील जाऊन पोहोचला शॉट थर्डमॅनचा आणि त्याच अनुषंगाने 2 धाब्यांचा प्रयत्न केला आणि 2 धाबा यशस्वीरित्या इथे पूर्ण करताना आपण पाहिल्या आणि याच अनुषंगाने धावफलक 2 ने पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला विचार केला 27 या आकड्यावर. नक्कीच आपण पाहतोय अल्यानीकर चषक 2025. ओहो इथे जबरदस्त इनफिल्ड क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर वरनं हा बॉल फ्लाय केलाय आणि क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय आणि नक्कीच बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गेला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अल्लाय भव्य चौकार. नक्कीच चौकाराच्या मदतीने धावफलक 31 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. मित्रांनो नक्कीच आज
विचार केला तर आपल्या सोबत गेले 3 दिवस म्हणजे या स्पर्धेमध्ये टेक्निकल टीम म्हणजे माऊली इव्हेंट या वाहिनीला आपण पाहतोय. यावेळी जबरदस्त फटका लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक धावतो बॉलच्या मागे आणि जबरदस्त झेल पकडला गेला. कोणती चूक करत नाहीये, अगदी घरपोच सेवा आणि नक्कीच विकेटचा पतन. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये बॅटिंग टीमला लागतोय रायझिंग स्टार अल्यानी या संघाला. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस आपण ज्यांच्या टेक्निकल टीम म्हणजेच ज्यांच्या माध्यमातून घर बसल्या ही मॅच ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत म्हणजे माऊली इव्हेंट्स. नक्कीच मित्रांनो माऊली इव्हेंट्स या वाहिनीचे आपल्याला लवकरात लवकर आजच्या दिवसामध्ये 6000 सबस्क्राईब इथे संपूर्ण करायचे. त्याच अनुषंगाने मित्रांनो प्लीज आम्हाला सहकार्य केला. माऊली इव्हेंट्स या वाहिनीला तुम्ही नवीन जॉईन झाले असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काची वाहिनी आणि आपल्या मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान ची मात्र आपण पाहतोय माऊली इव्हेंट्स. ओहो आडवा बाटने प्रहार केला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय तोपर्यंत एक सिंगल आणि थोडीशी ते फिल्डिंग खराब पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक फिल्डिंग मध्ये केलं आणि धावफलक फक्त 1 आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलक 32 या आकड्यावर दिनेश आणि विकास ही जोडी आपण पाहतोय. क्रमांक 5च्या षटकासाठी आता हर्षल याला आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो माऊली इव्हेंट्स या वाहिनीला सबस्क्राईब केले नसेल तर पुन्हा एकदा सांगतो की नवीन जॉईंट असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. कल्पेशजी मार्के सर आमचे परम मित्र तसेच भरपूर आपण पाहतो या इव्हेंटसाठी मेहनत घेणारे. यावेळेस ऑन ड्राईव्ह खेळलाय क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझनला तोपर्यंत क्षेत्ररक्षक आला पोहोचला देखील डीप मध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल देखील इथे झाली कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावर. डबल डिजिट डबल फिगर 33 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. दिनेश आणि विलास जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला मिड विकेट रिझनला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे डीप मध्ये आणि त्याच दरम्यान मात्र आपण पाहतो एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 34 या आकड्यावर. सध्या दिनेश आणि विलास ही जोडी पाहतोय. दिनेशच्या बॅटमधून 2 बॉल आणि 2 धावांची खेळी. त्याचबरोबरीने विलास याच्या बॅटमधून देखील 2 धावांची खेळी आपण पाहिली. या मॅच मध्ये जर विचार केला क्रमांक 5च्या षटकासाठी हर्षल याला इन्व्हाइट केले आणि जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये देखील करताना या आपल्या क्रमांक 5च्या षटकामध्ये करताना आपण हर्षला पाहतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका अटॅक केला हल्ला चढवला गेला आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पार. अलाय भव्य षटकार. धावफलक चे मात्र जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. 4 विकेटच्या मोबदल्यात हर्षल याच्यावर मात्र इथे आक्रमण चढवलं गेलं या बॉलवर आणि या पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि तिसऱ्या बॉलवर डॉट आणि चौथ्या बॉलवर आक्रमण सिक्सर. पुन्हा एकदा बिग हिट खेळायचा प्रयत्न आणि यावेळेस बॅटन पॅड मध्ये चेंडू डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती आणि नक्कीच हार्ड जर हिट झाला असता तर नक्कीच विकेट इथे ग्राह्य धरली गेली असती. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल जी मात्र होते कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक जो मात्र जाऊन पोहोचला 41 या आकड्यावर. विलास
ओहो पुन्हा एकदा यावेळेस फटका थोडा फसलाय मिस्टामिक स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला आणि कोणती चूक करत नाहीये आणि टिपला झेल आणि संपलाय खेळ. जबरदस्त झेल ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता माऊली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ऑपरेटिव्हच्या भूमिकेत आपण पाहतोय. जयेश आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण यश गवळीला पाहतोय. आकाश भिवंडी पासून अंतर कापून आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. सध्या विचार केला तर जबरदस्त कॉट जो मात्र पकडला गेला लेग बाईच्या धावनेनंतर विकेट प्राप्त होताना पण पाहिली आणि याच अनुषंगाने 5वं षटक देखील झालं समाप्त. धावफलक मात्र 41 या आकड्यावर शेवटच्या षटकाला होते सुरुवात आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सलाम शेखला आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज असेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि नक्कीच हा तो डॉट बॉल. जबरदस्त सुरुवात जी मात्र सलाम शेखची आपण पाहतोय. या मॅच मध्ये दमदार सुरुवात आत्मविश्वास भरपूर वाढला असेल कारण की जेव्हा जेव्हा पहिला बॉल डॉट येतो तेव्हा मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास प्रबल होत असतो. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध बॉलला दिला फेकून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अल्लाय भव्य चौकार. डीजे मास्टर यांचं देखील कौतुक करावा लागेल. आणि यावेळी जर विचार केला तर धावफलक 45 या आकड्यावर आणि या दिनेशच्या बॅटमधनं 7 बॉल आणि 13 धावांची खेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न इथे पाहावा लागेल. फटका फसला मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक धावते बॉलच्या मागे पाठमोरा करतोय तोपर्यंत मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिझल्ट वरनं क्षेत्ररक्षक आला बॉलला कव्हर केला गॅदर केलं फेकी देखील केली आणि त्याच दरम्यान 2 धावा मात्र झाल्या पूर्ण आणि 2 धावेंच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावर. सलाम शेख गोलंदाजी ट्रॅकवर आणि जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये करताना यावेळेस फटका देखना जबरदस्त फटका बॉलला पाठवून दिलाय आणि नक्कीच मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा A1 क्वालिटीचा पॉवरफुल इट्स अ मॅक्झिमम सिक्सर. वाढले धावफलक 47 या आकड्यावर जाऊन पोहोच 53 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता आणि यावेळी विकेट सॅक्रिफाईस करताना आपण पाहतोय. फेलिंग प्रे टू रॉंग कॉल चुकीच्या कॉलचा होतोय शिकार आणि नक्कीच आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम रायझिंग स्टार अल्ल्यानी या संघाचा धन्यवाद. शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल सलाम शेख
या गोलंदाजाचा आणि नक्कीच क्रमांक 6चं षटक जे मात्र घेऊन आलाय आणि वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहतोय. ओहो इथे पाहावं लागेल बॅटची कडा बॉल पाठीमागे चालला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करता शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला बॉलला गॅदर केलं तोपर्यंत सिंगल दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि या दुसऱ्या धावेच्या अटेल मध्ये इथे प्रयत्न फसला गेला आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि नक्कीच आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये धक्का क्रमांक 7वा मैदानामध्ये बसतो बॅटिंग करणारी टीम रायझिंग स्टार अल्लानी या संघाला. तर पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 5 ओव्हर मध्ये धावफलक ज्या मात्र जोडला गेला टीमच्या खात्यामध्ये 56 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय 7 विकेटच्या मोबदल्यात. आणि आता या मॅच मध्ये जर खऱ्या अर्थाने विचार केला रोहनने क्रमांक 1चं षटक कंप्लीट केलं 5 धावा खर्च केल्या. नितीनने क्रमांक 2चं षटक इथे कंप्लीट केलं 12 धावा खर्च केल्या 1 विकेट देखील प्राप्त केली. त्याच अनुषंगाने क्रमांक 3चं षटक हर्षद याने मात्र कंप्लीट केला आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या विकेट कोणती प्राप्त केली नाहीये. क्रमांक 4चं षटक सलाम शेख याने मात्र कंप्लीट केलं आणि फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर हर्षल ज्याने पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केलं होतं क्रमांक 5च्या षटकामध्ये त्यांनी मात्र 9 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं क्रमांक 6च्या षटकामध्ये सलाम शेखला आणि त्यांनी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. या पद्धतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचला 54 या आकड्यावर आणि आता विजयाचं समीकरण असेल मात्र साई स्टार अल्लानी या संघासमोर 36 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक सर आणि नक्कीच एक टॅलेंटेड समालोचक ज्यांच्या नक्कीच आवाजाने मात्र या विभागातील कोणती स्पर्धा कंप्लीट होत नाही आणि ज्यांच्या नावाचा नक्कीच एक तरी स्वतःचा ब्रँड तयार करणारे असे सन्माननीय आदरणीय आणि नक्कीच एक नामांकित समालोचक दत्ताजी फडे सर. थँक्यू सो मच. मी थांबतो तुम्ही थांबू नका ऐकत राहा पाहत राहा अल्लानीकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. आरके स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आणि श्रीराम पाळी संघाचा कॅप्टन लगेचच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला आपण नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित राहा प्लीज. आरके स्पोर्ट्स संघ आपण म्हणजेच सोमनाथजी खाडे सर आमचे गुरुवर्य त्याचबरोबरीने पाली संघ दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल की लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. पाली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे तर खऱ्या अर्थाने सोमनाथजी खाडे सर चला विनंती असेल की लगेचच टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. आणि हा नाणेफेकीचा कॉल आम्ही सन्माननीय निलेश शेट वालिंबे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आम्ही इथे करतोय. संपन्न युवा उद्योजक अल्लानी गावचे आणि इथे कॉल करील म्हणजेच आरके स्पोर्ट्स अल्लानी संघ काटा असा कॉल आणि छापा. टॉस जिंकला डिसिजन काय असेल? फिल्डिंग. आणि नक्कीच फिल्डिंगचा डिसिजन झालाय. आरके स्पोर्ट्स हा संघ तुमच्या समोर आहे. प्रथम मॅच खेळता की याआधी मॅच झालेली आहे? प्रथम मॅच आहे. पहिलीच मॅच खेळतात आपण आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच फिल्डिंग स्वीकार केले. मागील मॅच मध्ये सर आम्ही तुमच्याकडे जातो. मागील मॅच मध्ये तुम्ही कॉन्फिडन्सली 92 धावांचा टार्गेट जो मात्र आत्मविश्वासाने सांगलं होतं पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकले नाहीये. पण थोडंसं अपयश देखील तुमच्या संघाला मिळालं आणि या मॅच मध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असेल?
सर कसं आहे, खेळ आहे, आम्ही बोललो होतो 92-93 धावा आम्ही बनवू, पण कसं झालं, मी एका बाजूनं 3 षटकापर्यंत माझी विकेट लावून ठेवली होती. समोरून आक्रमण होणं गरजेचं होतं, मात्र ते आक्रमण थोडं कमी पडलं. आमचे जे सलामीचे फलंदाज आहेत रिकी खाडे सर, ते लवकर बाद झाले. त्यानंतर दिलीप मोरे सरांनी चांगली बॅटिंग केली, ते बाद झाले आणि विकेट एकामागे गेल्या, म्हणून नंतर माझ्यावरती पण प्रेशर क्रिएट झाला. मग तो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आउट झालो. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ. ठीक आहे, चांगली खेळपट्टी देखील आपण पाहतोय आणि भरपूर धावा देखील या खेळपट्टीवर आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी देखील आपण तुमच्याकडनं पाहिली. जाऊया, आपल्याकडे वेळ कमी आहे. नेक्स्ट मॅच कडे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला देऊया तिथे. आणि जसं पहिलं सत्र संपूर्ण झालंय, दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक सर म्हणजे दत्ताजी फर्डे. हॅलो, सुरुवात झाली आणि सुरुवात कोणी केली तर ज्युनियर क्लासिक नितीन ज्युनियर निमसे याला अगदी बघितलं तर ज्युनियर नितीन निमसेने पहिला आपला क्लास दाखवला. या संपूर्ण परिसरामध्ये जर गतिमान गोलंदाज कोण असेल तर विश्वास वालिंबे. याच्या गतीचा वापर करत असताना पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आलाय. पहिला नेत्रदीपक चौकार आलाय. दोन आहेत का पहिल्या 2 धावा आल्यात. कारण समोरच दृश्य बघितलं तर आम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण मैदान दिसत नाहीये, कारण थोडी जागा आम्ही बघितली तर आमचं पवेलियन एंड अशा ठिकाणी आहे की तिकडनं सगळी चहूबाजूने कव्हर करणं तितकं शक्य नाहीये. त्यामुळे आम्ही पंचांवर डिपेंडेड असणार आहेत. विश्वास 2 नंतर 4. हो, वेल बॉल काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर, टोक क्रशिंग यॉर्कर या ठिकाणी बघायला मिळाला. नितीन ज्युनियर 2, 4 आणि 1 अशा पद्धतीने तो खेळतोय 7 धावांवर. संघाची धावसंख्या 7, कारण जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असेल निर्धारित 6 षटकांमध्ये, म्हणजे 36 चेंडू आणि 55 धावा. चांगली सुरुवात झाली रायझिंग स्टार साई स्टार या संघाच्या दृष्टीने. समीर शेखने यावेळेस वेट अँड वॉच आणि लेग ग्लान्स करत असताना डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने फक्त दिशा दिली आणि फ्लिक करत असताना आला या चौकार. दुहेरी एकेरी अशा पद्धतीने त्यांनी 11 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं खेळायचं हे दोन्ही खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कारण साई स्टार ही टीम जर बघितली तर खूप स्ट्रॉंग टीम आहे. ओव्हर द विकेट यावेळेस लाईन लेग स्टंपच्या बाहेर सतीश पाडोळे आणि रामदादा पाडोळे हे दोन्ही आमचे ऑफिशियल. स्कोअर लेगच्या भूमिकेमध्ये रामदादा आणि सतीश पाडोळे हे आमचे ऑनफिल्ड अंपायर आमच्या समोर व्हीआयपी डाईटच्या समोर पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल आलाय 12 धावा धावसंख्या फलकावर. इनसाइड आउट खेळायला गेले, पंच क्षेत्रामध्ये झेल टिपला जाईल आणि समीर शेखच्या खेळीचा होते अंत. जास्त धावा ते कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाही, 4 धावा कॉन्ट्रीब्यूट करू शकले आणि अशा पद्धतीने आपल्या डगआउटच्या घरट्यामध्ये विसावा घेण्यासाठी साई स्टार संघाचा पहिला फलंदाज रायझिंग स्टारने टिपलाय.
चांगला आहे. मिडअपच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सी मार्शा पलीकडे व्ही शेप मध्ये खेळत असताना आडव्या बॅट मधून लॉफ करत असताना आलाय. इट्स अ फॅब्युलस स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. टार्गेट 55चं टार्गेट येत असताना इनसाइड आउट. व्हॉट अ फॅब्युलस ड्राइव्ह बॉल मिळाली ओव्हर द टॉप. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ क्लास ऑफ ज्युनियर नितीन. फेस ओपन केला. फेस ओपन करत असताना फ्रंटफुटला आले. फ्रंटफुटला येत असताना बॅटचा फेस ओपन करून जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं फक्त दिशा दिली आणि इट्स अ स्ट्रॉंग बॉटम हँड आय विथ द हँड कोऑर्डिनेशन अँड टुवर्ड्स दी कव्हर रिजन. इट्स अ फॅब्युलस कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. क्लासिक. पुढे आले. इनसाइड आउट खेळलेत. आणखीन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग एकच मिळेल. बॅक टू बॅक दोन येऊ शकले असते कारण आपण बघितलं तर कव्हर क्षेत्र खाली होतं. आता देखील पदलालित दाखवलं होतं. बॅट्समन क्लासिक नितीन ज्युनियर निमसे आणि चांगली बॅटिंग करतात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी एक चौकार आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये भावेच्या देखील पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. 21 फोर्थ विकेट. यावेळेस बैठक खेळायला गेले. प्रॉपर कनेक्शन नाहीये. तिन्ही स्टंप दाखवले होते बॅट्समन भावेशनी. इम्प्रोव्हायझिंग करायला गेले परंतु इम्प्रोव्हायझिंग शॉट खेळणं इतकं सोपं नसतं. भावेशला इथे डॉट बॉल काढलाय. गुड बॉलिंग. गुड कमबॅक. पहिला चेंडू जास्त ओव्हर पिच होता. बाकी दुसरा चेंडू बघितला तर गुड लेंथ वर होता आणि तिसरा चेंडू देखील हार्ड लेंथ वर पाहायला मिळालाय. गुड लेंथ 6 आणि 8 याच्या दरम्यान असणारी जी लाईन लेंथ असते इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फॉर एनी बॅटर. ओव्हर पिच लॉफ केलाय. मिस टायमिंग झाला. जेल होऊ शकतो आणि इट्स अ क्लासिक रनवे कॅच पाहायला मिळाली. उडता परिंदा धावता धावता हुसेन बोल्टलाही हरवेल इतकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने रायझिंग स्टारने मिळवलाय आणखीन एक 6 स्टारचा फलंदाज. आज अक्का अल्ल्यानी खेलेगा नहीं खेल रहा है. कुछ खेले कुछ बाकी है. काय कॅच पकडली आकाशने. जबरदस्त मन जिंकलं. रनवे कॅच हुसेन बोल्ट सारखा धावला आणि विराट कोहली प्रमाणे ती कॅच पकडली. विराट कोहली जसं लॉंगॉनला फिल्डिंग करतो काय कॅचेस त्याच्या माध्यमातून पकडले जात आहेत. जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. हाय स्टँडर्ड सेट केलं आणि 6 स्टार संघाचा आणखीन एक मोहरा टिपला गेलाय. 21 2 गडी बाद. इनसाइड आउट खेळले. छोट्या बॉटमहँडचा वापर करत असताना ओव्हर द टॉप भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा क्लास आहे नितीन ज्युनियर क्लासिक निमसे यांचा. म्हणून तर नाशिकमध्ये
क्लासिकल बॅट्समन नितीन ज्युनियर निमसे जसं आहे तसं मला वाटतं हर्षल आल्या आल्या हर्षलने देखील ते धडे घेतले असावे आणि त्यांनी देखील कॉपी बुक स्टाईलने हा फटका एक्झिक्यूट केलाय. म्हणजे नितीन निमसेला ते आयडियल मानतात आणि त्याप्रमाणे खेळतायत. फुल टॉस ऑन साइडला टर्न केल्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये वेगाने बंदुकीतून गोळी निघाली आणि थेट स्क्वेअर लेग झोनच्या टार्गेट पर्यंत पोहोचली. हा चेंडू मी म्हणेल इतका चांगला नव्हता. फुलटॉस चेंडू मध्ये बॅट्समनला टर्न करण्यामध्ये यशस्वीरित्या भावेश बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय. बॅक टू बॅक 2 चौकार, एक कव्हर भावेशचा. तदनंतर ऑन द डोज स्वतःला टर्न करत असताना फुलटॉसला डिलिव्हर केलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये नटराजन स्टाईलने. अशा पद्धतीने फुलटॉस टाकणार, ते सहज डिलिव्हर करणार आणि अशा पद्धतीने धावा आल्या 29. जिंकण्यासाठी 55चं टार्गेट असताना समीकरण असेल 24 चेंडू आणि रनअवे मॅच, रनबॉल मॅच 26. 24 मध्ये 26 म्हणजे प्रति षटका मागे 6ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. मला वाटतं मागील मॅच पण अशीच होती, लो स्कोरिंग मॅच बघायला मिळाली आणि ही मॅच देखील 54 धावा बघितलं तर इतक्या लो स्कोरिंग नसेल, परंतु तरी देखील मी म्हणेल जो 6 स्टार संघाच्या बॅटिंगचा फ्लो आहे त्यासाठी या धावा कमीच आहेत. 70-80 असतील तर मग त्यावेळेस तुम्ही जास्त चान्सेस घेऊ शकता, कारण 2 विकेट गेल्यात. परंतु जो रन रेट त्यांनी मेंटेन ठेवलाय 15चा तो प्लस पॉइंट ठरलाय. 2च ओव्हर झालेत आणि 2 ओव्हरमध्ये जर 15-15च्या गतीने धावसंख्या जर मेंटेन ठेवली असेल, याला आपण अनुभव म्हणू शकतो. रायझिंग स्टारकडे पण अनुभव आहे, परंतु तो क्लास अजूनपर्यंत बॉलिंग मध्ये बघायला मिळाला नाही. विश्वास बालिंबेला देखील मार बसला आणि भावेशला देखील मार बसला. आता तिसरं षटक घेऊन येत आहेत दिनेश येत आहेत. मला वाटतं सगळं वालिंबे कंपनी, आमचा जेडी वालिंबे. म्हणजे एका टीम मध्ये रिकी काडेसर, सोमनाथ काडेसर, आमचे दिलीप मोरे साहेब, ज्यांना समाजसेवेसाठी शहापूर रत्न म्हणून देखील अवॉर्ड मिळालेला आहे. समाज रत्न अवॉर्ड म्हणून देखील त्यांना प्राप्त झाला, त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे. शॉर्ट ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय, टायमिंग चांगली पाहायला मिळते आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरनं. नितीन ज्युनियर क्लासिक निमसेनी ठोकलाय षटकार. या उष्णतेमध्ये वाटत नाही ती बाहेर निघेल, थंडीच्या दिवसामध्ये ती निघत होती, परंतु षटकार आलाय. 23 मध्ये 20 राहिलेत. चांगली बॅटिंग नितीन ज्युनियर क्लासिक निमसे, जे या संपूर्ण लेनॅट परिसरामध्ये अत्यंत क्लासिक बॅट्समन ओळखले जातात. इनसाइड आउट खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, फिल्डिंग करेपर्यंत या ठिकाणी आपण बघू शकतो डीप मधून कव्हर करेपर्यंत मिळाल्या 2 आणि 2 धावा प्राप्त होत आहेत. या दुहेरी धाव्यांनी धावसंख्या फलक सजवलंय, फुलवलंय, बहरवलंय. ऑन स्कोर कार्ड 37. 37 2 गडी बाद 37. समीर शेख बाद झाला, भावेश पण बाद झाला. हर्षल आल्यानंतर हर्षलचे 2 चौकार आणि नितीनचे आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. यावेळेस उडवलाय, उंची आहे, अंतर देखील पार होईल का नाही आणि वेल जज, वेल कॅच, डीप काउ कॉर्नर झोन मध्ये या ठिकाणी टिपला गेलाय. नितीन ज्युनियर क्लासिक निमसे यांना तंबूच्या आश्रयाला दाखवण्यासाठी हा दरवाजा खोललाय आणि अशा पद्धतीने एक वेल जज कॅच पाहायला मिळाली. आणखीन एक विकेटचं पतन.
आणि त्याच्यामुळे कदाचित तो चेंडू हवेमध्ये थांबला गेला असावा. ओपन ग्राउंड असल्यामुळे असं होतं. कधी कधी गोलंदाजाच्या फेवर मध्ये हवा येते, कधी कधी बॅट्समनच्या फेवर मध्ये हवा जाते, कधी कधी प्लेअरच्या डोक्यामध्ये पण हवा जाते. हवा ही टायर मध्ये पण असते आणि डोक्यामध्ये पण असते आणि ग्राउंड मध्ये देखील पाहायला मिळते. आता बघायचं ती कोणाच्या विरोधात जाते, कोणाच्या बाजूने जाते. तुर्तास मी म्हणेल नितीन ज्युनियर क्लासिक नेमचे दुर्दैवी ठरले. अक्रॉस द लाईन उडवलाय, थांबणार नाहीये. इट्स अ ब्रँड ऑफ द अल्लानी. साई स्टार संघाचा सलाम शेख ठोकतोय पॅडल स्वीपच्या माध्यमातून. क्रॉस बॅटेड A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. या खेळाडूला मी बघितलं होतं 2018 मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन चालू. लॉकडाऊन आल्यानंतर पहिल्यांदा साई एकविरा चषक मी कव्हर केला होता दसैया नगरी. त्यावेळेस पहिल्यांदा अंडर-18 मध्ये खेळणारा होता तो म्हणजे सलाम शेख. आणि तिथे या खेळाडूला मी बघितलं आणि इम्प्रेस झालो. गेली 7 वर्ष पाहतोय त्यांनी केलेली प्रगती अप्रतिम आहे. आणि हुशार म्हणून खेळाडूकडे बघितलं तर बॉलिंग मध्ये तर स्लोअर वनचा बादशाच आहे, परंतु बॅटिंग मध्ये आडव्या बॅटमधून पिकअप करण्यामध्ये याचा हात या परिसरामध्ये कोणी पकडू शकणार नाही. आडवी बॅट अफलातून बॅटिंग. फुल टॉस आणि आणखीन एक जितकी उंची त्याही पेक्षा अंतर पार करत असताना ठोकलाय. बॅक टू बॅक सलाम शेख. आणखीन एक साई स्टार संघासाठी षटकार. तीन गडी बाद 43 वर्ण या षटकावर मी पोहोचल्या 50. राहिले आता 20 मध्ये 5 धावा. स्कोर कार्ड अपडेट व्हायला थोडा वेळ लागतोय. 20 मध्ये राहिले 5. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. गोलंदाजावर भरपूर दडपण आलंय दिनेशच्या, कारण बॅटिंगचा क्लास आहे. सलाम शेखच्या बॅटिंगचा क्लास आहे. आडव्या बॅट मध्ये किती सौंदर्य लपलं हे दाखवत असताना आणखीन एक हाफ ट्रॅकर. यावेळेस ऑन साइडला पुल केलं होतं. एकच मिळणार. रनिंग बिटवीन विकेट पण चांगली आहे या दोन्ही खेळाडूंची. भावेश आहे अजूनही. भावेशने हर्षल आहेत अजूनही. भावेशने 4 कॉन्ट्रीब्यूट केला, हर्षलने 8 कॉन्ट्रीब्यूट केल्या, समीरने 4 केल्या, नितीन ज्युनियर निमसेनी 20 कॉन्ट्रीब्यूट केल्या, सलामने आल्याच 13 केल्यात. मिस टायमिंग आहे. झेल होऊ शकतो. आकाशच्या जोडीदार मला वाटतं त्या ठिकाणी होते भावेश होते. भावेशनी हर्षलला टिपलं. कालच्या दिवसामध्ये 3 मॅन ऑफ द मॅच भावेशच्या होत्या. आमचे लाडके इंजिनियर संदीपजी गोडविंदे साहेब आणि अल्याणीकरचे युवा उद्योजक कल्पेशजी खाडे, मी दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण आम्ही अल्याणीकर चषकामधील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं आम्ही अल्याणीकर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. दोन्ही व्यक्तिमत्व आमचे इंजिनियर साहेब आणि उद्योजक कल्पेशजी खाडे साहेब, आपण या. आपलं सहर्ष स्वागत असेल. संपूर्ण आयोजक संयोजक या कमिटीच्या माध्यमातून विश्वास. अक्रॉस द लाईन मिस टायमिंग. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप खेळला, परंतु आमचा भावेश क्या बात आहे. काल मॅन ऑफ द मॅच मला वाटतं 3 वेळा घेतली. आणखीन आज मॅन ऑफ द मॅच घेऊ शकतो जर अशाच कॅच तर सगळ्या पकडल्या तर. 2 कॅच तर 3 झाल्या मला वाटतं. आणखीन एक फलंदाज बाद झाले. सलाम शेखला परतवलं. फिल्डिंगचा क्लास इथे खूप चांगला पाहायला मिळतोय. धावा फार कमी आहेत ना. धावा जर जास्त असत्या, इथून जरी 17 मध्ये 17 असत्या तरी देखील मला वाटतं खतरा असता, परंतु
विकेट्स गेल्यात 5, अजून 5 खेळाडू बाकी आहेत आणि धावा किती आहेत? फक्त 4 आहेत. म्हणजे एक शॉट जरी मारला व्यवस्थित तरी देखील ही मॅच सहज साई स्टार जिंकू शकतो. किंबहुना मला तर असं वाटतं तर जिंकेलच, कारण 1-2 विकेट असते तर आपण म्हटलं असतं की रायझिंग स्टार मॅच कंट्रोल करते, परंतु 5 विकेट म्हणजे भरपूर झाल्या. ओ टॅप केलाय, टॅप करत असताना जेडी, परंतु जेडी थोडासा लेट राहिला, लेझी राहिला, थोडा उशीर केला. गेल्या वर्षी जेडी स्लिम होता, यावर्षी जेडी फार बलदंड, बलशक्त, सशक्त झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या फिटनेसच्या जोरावर जर बघितलं तर फ्लेक्सिबिलिटी नसल्यामुळे कदाचित हा रनआउट तो घेऊ शकला नाही. आहारामध्ये त्यांनी मला वाटतं आहारामध्ये शुद्ध तुपाचं ते आहार करत असताना ओ शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द डे आणि एंड ऑफ द इनिंग, एंड ऑफ द मॅच विथ द फिनिशिंग ऑफ क्रॉस बॅटेड शॉट पाहायला मिळाला. अशी बॅटिंग स्पेशली आमच्या रायगडचा मला वाटतं किरण पवार खेळतो, किरण पवारच्या स्टाईलने हा षटकार फिनिश केलाय.